कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील साकाळे कोळकेवाडी पुनर्वसनच्या वतीने आयोजित तिसरी तालुकास्तरीय निबंध स्पर्धा उत्साहात पार पडली। स्वर्गीय शंकर भिकाजी मोहिते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या स्पर्धेत 11 शाळांमधील तब्बल 231 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखक सिद्धार्थ पारधे यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीतही खचून न जाता जिद्दीने अभ्यास करण्याचा मोलाचा सल्ला दिला। मोठ्या गटात श्रावण निवळकर याने प्रथम क्रमांक पटकावला तर लहान गटात श्रेया गायकर हिने बाजी मारली। सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि पुस्तके देऊन गौरवण्यात आले। या उपक्रमाचे प्रायोजकत्व गौरव मोहिते यांनी केले होते। किशोर धुत्रे, विजय मोहिते यांच्यासह अनुभवी शिक्षकांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं। या स्पर्धेमुळे खेडमधील विद्यार्थ्यांच्या अंगभूत लेखन कौशल्याला हक्काचं व्यासपीठ मिळालं असून संयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे। शाळा व्यवस्थापनाने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानून या सोहळ्याची यशस्वी सांगता करण्यात आली। सरस्वती म्हणजे अभ्यास, वाचन आणि संस्कार। जिथे सरस्वती नांदते ना तिथे सगळं येते, धन दौलत ऐश्वर्य सगळं येते। त्यामुळे सरस्वती म्हणजे काय? अभ्यास, शिक्षण। आणि ज्या व्यक्तीने शिक्षण पूर्ण केलेलं आहे, ज्या व्यक्तीने संस्कार ग्रहण केलेले आहेत, जिथे सरस्वती नांदते। म्हणून आपल्या घरामध्ये सरस्वतीचं पूजन झालं तर लक्ष्मी आपोआप दार उघडून आतमध्ये। तर प्रत्येकाने सरस्वती म्हणजे वाचन, पुस्तकं याचा अभ्यास करायला पाहिजे। हे आयुष्यात ध्येय ठेवलं पाहिजे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना प्रथम वंदन। मौजेगाव साकाळे कोळकेवाडी पुनर्वसन शाखा क्रमांक 114 तालुका खेड जिल्हा रत्नागिरी तर्फे कालकथित शंकर भिकाजी मोहिते यांच्या स्मरणार्थ आयोजित निबंध लेखन स्पर्धेत मी गौरव ज्योती वसंत मोहिते आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आज या स्पर्धेचे तिसरे वर्ष। ही स्पर्धा सुरू करण्यामागे बरेच हेतू आहेत। त्यापैकी एक भारत 2047 विकसनशील ते विकसित भारत हा खडतर प्रवास सोपा करण्यासाठी तुम्हा विद्यार्थ्यांची मदत हवी आहे। तुम्ही सर्व विद्यार्थी या देशाचे भविष्य आहात। तुमच्यापैकी कोणी इंजिनियर होऊन देशाचे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यास मदत करेल, कोणी उद्योगपती होऊन देशाची अर्थव्यवस्था वाढवण्यास मदत करेल, कोणी डॉक्टर होऊन सामान्य जनतेची सेवा करेल, तर कोणी शेतकरी बनून या देशाची खाद्य समस्या सोडवण्यासाठी मदत करते। या प्रवासात तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे आणि त्याकरिता आपल्याला आता तयारीला लागले पाहिजे। आहात का तयार?